नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे श्रावणातील पहिला शुक्रवार. श्रावणी शुक्रवारी ज्योतीची कथा ही ऐकली जाते. तसेच त्याचसोबत ज्योतीचे व्रत देखील केले जातं. पूर्वी आषाढ संपतात देवघराच्या भिंतीवर ज्योतीचा कागद चिकटवला जात असे. घरातील आत्या, आई, मावशी, आजी कापसाची वस्त्रे तयार करून त्याला हळद कुंकवाची बोटं लावून त्या माळा आणि गोडाधोडाचा नैवेद्य ज्योतीला दाखवत असे. श्रावण शुक्रवारी सुवासिनीला हळद आणि कुंकू ओटी भरणे तसेच ज्योतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जात असत व श्रावण अमावस्येला ज्योतीचा कागद निर्मल्यात सोडून दिला जात असे. धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरात हे चित्र दिसत असतं. मात्र अलीकडे ज्योतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ती प्रथा टाळली जाते. मात्र 10 रुपयांचा ज्योतीचा कागद, कापसाची वस्त्र, गोड खोबऱ्याचा नैवेद्य याहून ज्योतीला अधिक काही लागत नाही. मात्र एवढे अल्पसेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देऊन जाते. म्हणून तिचे व्रत ज्योती पूजनाबद्दल सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर ते देखील आम्हाला जरूर कळवा. तर आपण ज्योतीची कथा देखील जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण ज्योतीच्या फोटोची माहिती बघूया. प्रथम भगवान नरसिंह. तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहेच. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याचे मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला होता. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरात उद्भवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी. यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल. या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, पण सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळत बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालीमर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो. जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून ज्योती प्रतिमेत त्यांचे स्थान आहे. त्यानंतर आहे जरा आणि जिवंतिका. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी आणि बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूनी बालकांना खेळवत असलेल्या रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात तर ते म्हणजे बुध व बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध, बृहस्पती
प्रजापती त्यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं. एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याचे रक्षणाची प्रार्थना म्हणजे ज्योती पूजन. तुम्ही देखील ज्योतीचे पूजन करा. गंध, पुष्प, धूप, दीप, दूध, साखरेचा नैवेद्य देखील दाखवा. घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगा. त्यांना दूध साखरेचं तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा. आता आपण ज्योतीची कथा काय आहे तर ते आपण बघूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. एका शुक्रवारात तुमची कहाणी आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलून आणलं. अगं अगं सुईणी, मला नळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावरती राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली. तेव्हा ती सुईणी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईणी राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाची दिसताय. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं लागेल. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याचप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावरती लुगड्याच्या घड्या बांधल्या. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावं आलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आले. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आले. बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर घाबरणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतपण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागले. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईणी निघून राजवाड्यात गेले. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय ज्योती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो. जय ज्योती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज. कालीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं. तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. त्याचप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावरती गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून इच्छेने गेला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधलं होतं. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शिपटावरती पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पाप्याने माझ्या शिपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शिपटावर पाय द्यायला भिईल काय. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. तेवढ्यात सटवी आई रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे. ज्योती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी आई व ज्योती आई आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा वाचला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला.
झाला. इकडे यांचा मुलगा वाढत चालला होता. पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली. गया वजनाची वेळ आली. पिंड रीतीवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला, मोठ्या थाटाचं मावत केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धडला. मला ज्योतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहे, ते पाळले तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असे म्हणे. पुढे पानं वाढले. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम फुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आई बाबा राजवाड्याजवळच मोठा वाडा बांधून दिला. तो राज्य करू लागला. तर जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.